विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अभ्यासावर बोलू काहीच्या 11व्या सत्रात मी तुमचं स्वागत करतो. मागच्या सत्रात आपण लिसनिंग ॲबिलिटी हा एक थोडासा वेगळ्या विषयावर मार्गदर्शन घेतलं. आजही तसाच काहीतरी वेगळा विषय घेऊन सर आपल्याला भेटणार आहेत. चला तर मग लगेच आपण सरांची भेट घेऊया आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासावर बोलू काही या विषयाबद्दल गप्पा मारताना मला खूप खूप आनंद होतो आहे. मित्रांनो, हा विषय का महत्त्वाचा आहे हे आलं का तुमच्या लक्षामध्ये? तुमचा गैरसमज मनात असेल तर तो दूर करूया. आपण पहिला नंबर मिळवण्यासाठी, दुसऱ्या कुणातरी मुलापेक्षा जास्त मार्क मिळवण्यासाठी आपण अभ्यास करतो, असा जर गैरसमज असेल तर तो दूर करा. अशी कोणतीही स्पर्धा मनामध्ये ठेवून आपण अभ्यास करत नाही, आपण गप्पा मारत नाही. आणि हो, जर स्पर्धा असेलच तर ती आपली स्पर्धा आपल्याशीच आहे. म्हणजे मागच्या वेळेला एखाद्या विषयामध्ये मला जितके मार्क्स मिळाले होते त्यापेक्षा अधिक मार्क्स या विषयात, या परीक्षेत कसे मिळता येतील हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणजेच स्पर्धा दुसऱ्यांशी नव्हे, स्पर्धा स्वतःशी आहे. मित्रांनो, आपण परीक्षा, परीक्षेची दृष्टी, प्रत्यक्ष परीक्षा या विषयांबद्दल बोललो आहोत. परीक्षा संपल्यानंतर काही दिवसातच आपल्या उत्तरपत्रिका आपल्याला मिळायला सुरुवात होते आणि आपण एक प्रकारचा वर्गामध्ये एक लाट आहे असा अनुभव घेतो. वा, छानच झाली तुमची परीक्षा, शाब्बास मुलांनो, हे उद्गार येतात. आपल्या शिक्षकांकडून प्रोत्साहनाचे उद्गार येतात. पण मित्रांनो, आपल्या उत्तरपत्रिका आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर आपण काय करतो? खरं म्हणजे काही मित्रांना हा प्रश्न अगदी व्यर्थ वाटेल, अगदी अर्थशून्य वाटेल. कारण उत्तरपत्रिका घ्यायच्या आणि ठेवून द्यायच्या. नाही, तसं नाही मित्रांनो. आपला पाठ्यपुस्तकांचा अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितकाच आपल्या उत्तरपत्रिकांचा अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणाल, हे काय नवीनच काढलं? खरं आहे ते. आपल्या उत्तरपत्रिका कधीही टाकून देऊ नका. अगदी 8वीपासून 10वीपर्यंतच्या आपल्या सगळ्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवा, जपून ठेवा. मित्रांनो, आपल्याला उत्तरपत्रिका मिळाली की त्या उत्तरपत्रिकेची प्रश्नपत्रिका टाचणी लावून एकत्र करा आणि मग आपली उत्तरपत्रिका, प्रत्येक उत्तरपत्रिका शांतपणाने वाचा. आपल्याला किती गुण मिळाले आहेत याचा विचार करा. त्यामुळे निराश मात्र होऊ नका. तो आपला उद्देश नाही आहे. आपला उद्देश आहे आपली उत्तरपत्रिका आपणच तपासणं, आपणच वाचणं. खरं सांगू का मित्रांनो, आपले परीक्षक आपले शिक्षक असतात, आपले आईबाबा असतात, हे खरं आहे. पण खरे परीक्षक आपणच बनायला पाहिजे. आपले परीक्षक आपणच जेव्हा बनतो त्यावेळी त्यासारखा दुसरा आनंद नाही. ही प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर स्वतःला काही प्रश्न विचारा. म्हणजे उदाहरणार्थ, या उत्तरपत्रिकेमध्ये माझं अक्षर कसं आहे? चांगलं आहे का? सुवाच्य आहे का? चांगलं वाचता येतं आहे का? आणि हो, पहिल्या पानावर जसं अक्षर आहे तसंच शेवटच्या पानावर सुद्धा आहे का? ते पण एकदा पहा. आणि तसं नसेल तर एका कागदावरती टिप्पण करून ठेवा. दुसरं असं की आपल्या प्रत्येक प्रश्नाला एक क्रम असतो आणि तो क्रम आपल्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा असतो. तो प्रश्नाचा क्रमांक
उत्तराच्या वेळेला आपण प्रत्येक ठिकाणी लिहिलं आहे का? उदाहरणार्थ प्रश्न 1, प्रश्न 1 प्रश्न 1 प्रश्न 1 असं नीट लिहिलं आहे का? आणि ते परीक्षकांच्या लक्षात येईल अशा रीतीनं लिहिले ना? मित्रांनो, परीक्षकांना मदत करणं म्हणजे स्वतःला मदत करणं आहे. आपली उत्तरपत्रिका तपासताना या विद्यार्थ्यानं कोणता प्रश्न लिहिला आहे, कोणत्या प्रश्नाचं उत्तर तो लिहितो आहे, हे बघण्यासाठी आपल्या परीक्षकांना पुन्हा प्रश्नपत्रिका बघायला नको. म्हणून तो प्रश्न पुन्हा लिहू नका, पण तो प्रश्न कोणता आहे हे आपल्या परीक्षकांना कळालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्या पूर्ण उत्तरपत्रिकेच्या संदर्भामध्ये एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे स्वतःलाच. आपण स्वतःलाच विचारायचं आहे, मला पूर्ण उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वेळ पुरला का? आपल्याला वेळ असतो 2.5 तास, 2 तास, 3 तास, 1.5 तास, जो काही असेल तो वेळ आपल्याला पूर्ण पुरला का? का शेवटच्या प्रश्नांना काही घाई झाली आहे आणि त्यामुळे आपलं अक्षर खराब आलं आहे, असं झालं आहे का? तसं असेल तर ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक उत्तरपत्रिकेच्या शेवटी 10 मिनिटं आपण आपली उत्तरपत्रिका पुन्हा तपासायला हवी. ती तपासायला आपल्याला वेळ मिळाली का? वेळ मिळाला का? हे पुन्हा एकदा पहा. ही उत्तरपत्रिका पूर्ण केल्यानंतर एक कोष्टक करा. प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक, त्याला दिलेले एकूण गुण आणि आपल्याला मिळालेले गुण अशी एक यादी तयार करा, एक कोष्टक करा आणि त्यावरून स्वतःला प्रश्न विचारा, एखाद्या प्रश्नाला मला कमी गुण मिळाले आहेत का? एखादा प्रश्न मी टाळला आहे का? एखादा प्रश्न मी अपूर्ण लिहिला आहे का? किंवा एखादा प्रश्न पूर्ण चुकला आहे आणि त्याला मला 0 गुण मिळाले आहेत, असं झालं आहे का? तसं झालं असेल तरी निराश होऊ नका, पण त्या कोष्टकावरून ते आपल्याला समजलं पाहिजे. कमी गुण मिळालेले घटक कोणते याचा विचार करा आणि आपली उत्तरपत्रिका पुन्हा तपासा, यासाठी की ज्या ठिकाणी कमी गुण मिळाले आहेत तो विषय पुन्हा वाचणं, तो पाठ पुन्हा वाचणं आणि महत्त्वाचं म्हणजे आपली उत्तरपत्रिका पुन्हा एकदा शांत चित्तानं वेळ लावून पुन्हा लिहिणं. तुम्हाला हे फार अवघड वाटेल, पण हे फार चांगलं आहे, फार महत्त्वाचं आहे. आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्याला आपली गुणवत्ता सुधारायची असेल तर आपली उत्तरपत्रिका पुन्हा एकदा लिहून चांगल्या माणसाकडून तपासून घेणं महत्त्वाचं आहे. काही वेळेला आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळतात. अशा वेळी निराश होऊ नका, अजिबात निराश होऊ नका. जिद्दीनं पुढे जा. अगदी मला या विषयामध्ये चांगले मार्क मिळालेच पाहिजेत असं मनाशी ठरवा आणि त्या विषयाचा पुन्हा अभ्यास करा आणि उत्तरपत्रिका पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, निराश होण्याचे क्षण अनेकदा येतात विद्यार्थ्यांच्या जीवनात, पण निराशेवर मात करणं खूप महत्त्वाचं आहे. निराशा टाळू नका किंवा निराशेनं उद्विग्न होऊ नका, चिडचिड करू नका. आपली उत्तरपत्रिका शांतपणानं जपून ठेवा. ती उत्तरपत्रिका तुम्हाला सांगेल अभ्यास कसा करावा. ती उत्तरपत्रिका तुम्हाला सांगेल पुढे जाण्याचा मार्ग कोणता आहे. मित्रांनो, आपल्या अशा उत्तरपत्रिकांचा संग्रह सदैव तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. आलं ना लक्षामध्ये? आपल्या उत्तरपत्रिकांचा अभ्यास आपणच का करायचा? आपणच आपलं परीक्षक कसं बनायचं आणि महत्त्वाचं आपणच स्वतःला कसं घडवायचं. उत्तरपत्रिकांचा अभ्यास
हा एक वेगळाच विषय सरांनी आज आपल्यासमोर मांडला. तुम्हालाही हा वेगळा वाटला असेल याची मला खात्री आहे आणि ह्याचा तुम्ही उपयोग नक्की करून घ्याल हे पण मला माहिती आहे. मित्रांनो, आमचा हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ह्याची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना, शिक्षकांना शेअर करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.